जड़गांव या विधानसभा क्षेत्र से जुड़े संग्रामपुर तहसील के ग्राम काकनवाड़ा में निवासी रामदास शंकर भानगे ने तहसीलदार संग्रामपुर के कार्यालय में ज्ञापन सौंपकर काकनवाड़ी में रिंगटवाड़ी पांदन मार्ग पर खोदी गई नाली को तत्काल भरने की मांग की है। ज्ञापन में कहा जा रहा है कि रिंगवाड़ी से काकनवाड़ा तक पांदन सड़क का खड़ीकरण कार्य पिछले 2 वर्ष से धीमी गति से चल रहा है। सड़क निर्माण के दौरान ठेकेदार द्वारा सड़क के दोनों किनारों पर नालियां खोदी गई थी ताकि किसानों के खेतों में जमा होने वाला वर्षा का पानी नालियों के माध्यम से बाहर ना जा सके। लेकिन आरोप है कि खेत में सटे एक किसान ने जबरदस्ती अपने खेत का पानी दूसरे किसान खेत में मोड़ने के उद्देश्य से सड़क के बीचों बीच जेसीबी मशीन से बड़ी नाली खोदी, जिससे रास्ते पर अतिक्रमण हो गया और अन्य किसानों को आने जाने में बाधा उत्पन्न हो रही है। ज्ञापनकर्ता रामदास शंकर भावने ने अनुसार गेट नंबर 144 के स्थित खेत सड़क पूर्व दिशा में है, जबकि अनिल शाहदेव गजवाली का खेत सड़क के पश्चिमी दिशा में स्थित। आपला परिचय? मी रामदास शंकर भानगे, मुक्काम पोस्ट काकनवाड़ा, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा. काय म्हणणं आहे आपलं? काही नाही, या लोकांनी हे रोड खोदून पाणी आपल्या शेतामध्ये काढून देण्याचा प्रयत्न केला. नाली हजर असताना आणि नालीत ट्रिपा टाकून ते बुजवून लावली. शासनानं जे नाली काढलेली आहे ती बुजवून लावली. ते ट्रिपा बघू शकता तुम्ही. तशा प्रकारची आपण तक्रार केलेली आहे का? तक्रार केली आहे तहसीलदाराकडे. कोणाकोणाकडे केली? तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस स्टेशनला त्याची एक प्रत दिलेली आहे. आता आपल्याला न्याय कशा पद्धतीनं पाहिजे? न्याय म्हणजे सरळ हे पाणी गेलं पाहिजे. हे जे शासनानं जे नाली काढलेली आहे त्या नालीनं सरळ पाणी गेलं पाहिजे. आपल्याला शेतात काढून देण्याचं म्हणजे जबरीने प्रयत्न केला जाऊन राहिला. आणि ते रोड फोडून ते रोड फोडून ते बघू शकता तुम्ही. रोड फोडलेला आहे तो आणि 2 महिन्यापासून बंद आहे रोड. या रोडचं काम कधी चालू झालं? अंदाजे 2 वर्ष पूर्ण झाले. पादन रस्ता आहे हा, पानंद रस्ता आहे. काकणवाडा ते रिंगणवाडी. या रस्त्याचं 2 वर्षापासून काम झालेलं आहे. काम झालेलं आहे. काम झाल्यानंतर संबंधित व्यक्तीने हे तुमच्या या रस्त्यामध्ये खोदकाम केलेलं आहे असं म्हणणं आहे तुमचं? खोदकाम करून इथं रोडचं नुकसान केलेलं आहे. रोडचं नुकसान केलं आणि 2 वर्षाआधी हा रोड पूर्ण झाला. पूर्ण झाल्यानंतर ते आता खोदण्यात आलं. बरं, तर या दिलेल्या तक्रारी याच्या नंतर संबंधित अधिकारी या ठिकाणी आले होते काय? संबंधित अधिकारी आले होते. पण कोण आले होते? तहसीलदार साहेब आले होते. पण कोणत्याच प्रकारचं त्याने काही हे असं काही पाहणी करून गेले? पाहणी करून गेले. त्याने हे दाखवलं की बा नाली बुजवणं चालू आहे, पण त्याच्यावरही काही त्यानं फार मोठं अद्यापर्यंत तहसीलदारांनी कुठल्या प्रकारची कार्यवाही केली नाही असं आपलं म्हणणं आहे. ठीक आहे. आता जे सध्याचं जे बांधकाम खोदकाम झालेलं आहे या ठिकाणी रोडवर मध्यंतरी JCBच्या सहाय्याने झालेलं आहे. तशा प्रकारची आपण तक्रारही केलेली आहे. फक्त आता न्यायाची प्रतीक्षा आहे की आपल्याला न्याय कशा पद्धतीने पाहिजे की हा रोड सुरक्षित जायला पाहिजे. शेतीचे कामं समोर आले. आणखी काय म्हणणं आहे आपलं? बस एवढं म्हणणं आहे, आम्हाला न्याय देण्यात यावा बा. या दुसऱ्याच्या शेतीचं पाणी आपल्या शेतामध्ये जायला नाही पाहिजे. कारण तो सरळ नालीनंच जा. कारण शासनानं ते नाली खोदलेली आहे. ठीक आहे.